आज घरी फक्त मी आणि माझा निवांत वेळ होता. या धावपळीच्या जीवनामध्ये आपण स्वतःला वेळ द्यायला विसरतो. त्यामुळे कधी-कधी एकटं निवांत बसून आणि चहा पिणं हा सुद्धा स्वतःसाठी वेळ देणंच आहे. त्यानंतर आहे ना घरातले कामं आवरायला घेतले. आज आणि रुई काही घरी नव्हते. ते दवाखान्यात गेले होते. रुईची तब्येत ठीक नाही त्यामुळं त्यासाठी ना आता मी मग धुणं धुवून घेतलं आणि ना या चवळीच्या शेंगा आहे, गावरान चवळी ही वाळल्या होत्या. तर म्हटलं उन्हाने ना त्या फुटून जातील त्यामुळे त्या तोडायला आले. या शेंगा तोडून घेतल्या. काही नाही मी 7-8 झाडं लावले, पण या शेंगा चवदार आहे त्यामुळे तोडून घेतल्या. आणि हे खोबरं बघा, मी गोटा खोबरं होतं तर ते ना वाळवलं आणि ते काळ्या पाटीचं खोबरं आता बनवणार आहे. या चवळीच्या शेंगा आहे ना मी एका पिशवीत भरून ठेवल्या, कारण सगळ्या सोबतच कुटता येईल म्हटलं. तर हे खोबरं आहे ना मी आता वाळवताना त्याला आहे ना आधी मिठाच्या पाण्याने पुसून घेणार आहे, कारण ते काळ्या पाटीचं तयार होतं मग. तर मिठाच्या पाण्याने छान असं पुसून घेतलं, परत कोरडं करून घेतलं आणि त्याला आहे ना आपलं खोबरे तेल असतं ना, हे खोबरे तेल आहे ना बाहेरच्या साईडनी चोळून घ्यायचं आणि परत या वाट्या आहे ना 2-4 दिवस वाळवायच्या, जेणेकरून पूर्ण आपण विकतचं खोबरं म्हणतो ना तसं खोबरं हे तयार होतं. तर इथं खोबरं तयार झालं आणि छान मी ना असं फडकं लावून आणि उन्हात वाळत ठेवलं. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला हे गहू मी वाळत टाकलेले होते, तर हे मला आहे ना उपणून घ्यायचे होते, कारण वारं पण सुटलं होतं आणि ही जवस पण नीट करायची होती. बऱ्याच दिवसाची करायची पण माझ्याकडनं काही ती होईना, कारण काम पण भरपूर चालू आहे. तर इथं बघा आता आहे ना हे गहू मी ना उपणून घेते आणि हे उपनायचं वगैरे हे ना मी पहिल्याच वेळेस करते, आधी काही केलेलं नाहीये. आणि गावाकडे आलं की बरोबर या कामाची पण सवय लागते, थोडी थोडी का होईना. मला जमत नाही इतकं, पण मी प्रयत्न करते सवय लावण्याचा आणि मला म्हणजे बऱ्यापैकी आता सवय पण झालीये. थोडंसं थकल्यावानी होतं कधी कधी, पण असो आता हे तर करणार आहे मी. त्यानंतर हा भुईमुग उपटायला आले. गहू वगैरे सर्व भरून ठेवलं आणि हे भुईमुग आहे ना म्हटलं उपटून घेऊ, कारण खूप म्हणजे वाळायला लागलं होतं खाली आणि नंतर खाली वाळल्यावर मग ती शेंगा खालीच खुडून जातात आणि मग ते परत खुरप्यानी काढत बसावं लागतं. कुदळतं काही नाहीये माझ्याकडं. त्यामुळे ना सर्व शेंगा निवडून घेतल्या. आणि रुई तर काय अजून आलेले नव्हते आणि वातावरण पण छान होतं. त्यानंतर हे बघा, आमच्या इकडे त्याला केनं म्हणतात आणि हे ना खूप वावरात पसरतं. म्हणजे एवढीशी एक काडी होती, त्याच्यापासून एवढं मोठं तयार होतं आणि यापेक्षाही जास्त पसरतं, जेवढं पाणी असेल तेवढं. त्यानंतर बघा या भुईमुगाच्या शेंगांना आहे ना कोंब आले. हे कशामुळे आले कुणाला माहिती का? कमेंट करून सांगा. मी पाणी काही जास्त दिलेलं नाहीये, तरी पण बऱ्याच शेंगांना असे कोंब आले होते. चला या कोंब सोबत हा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला लाईक